आदरणीय तसेच माननीय सर्वांना माझा नमस्कार। भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्यात हातभार लावणे आपल्या हातात नव्हते, पण आज आवश्यकता आहे तुम्हा तरुणांची या देशाला। मी युवा नेतृत्व म्हणजे तरुणांच्या नेतृत्वात सतत विकास याबद्दल बोलणार आहे। तरुण कोणाला म्हणायचं? ज्याची व्याख्या त्या वटवृक्षाप्रमाणे असावीत, ज्याची मुळं आपली प्राचीन संस्कृती असावीत, ज्याचा कणा लोकशाहीची मूल्य असावी, ज्याच्या फांद्या म्हणजे सर्वांची सोबत, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास। तोच तरुणांचे कौशल्य ज्याचे पाने असावीत आणि ज्याला आपण कष्टाने उगवावा, फळाच्या रूपात मिळावा आपल्याला हा विकसित भारत। तोच खरा तरुण जो संजीवनी पर्वत आणण्याचं सामर्थ्य ठेवतो, जो गोवर्धनधारी बनून मर्यादा पुरुषोत्तम प्रमाणे रक्षण करतो। लक्ष्मीबाईचे युद्ध, नंगिलीचे समर्पण, पद्मिनीचा आत्मसन्मान, सीतेचं संयम, जलकारीचे दातृत्व, सोबत आदि गुरु श्री शंकराचार्य, रामानुजाचार्य, माधवाचार्य, निंबाचार्याचं ज्ञान असावं। सर्वे भवतु सुखिनः सर्वे सन्तु निरामया प्रमाणे उदाहरण असावं। मग तो श्रीलंकेतील दुष्काळ असू दे, पूरग्रस्त नेपाळ असू दे, अफगाणिस्तानातील दुष्काळ असू दे, तुर्फीचा विकट भूकंप असू दे की कोरोनाचा आकार असू दे, आपले प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद म्हणायचे, जर मला 100 ऊर्जादायी तरुण दिले तर मी देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकीन। आपण तर सतर्क आहोत, आपल्यासाठी काय कठीण? फक्त गरज आहे यांसारख्या व्यासपीठांची। प्रत्येक तरुणाने समजून घेण्याची आवश्यकता आहे की तो काय करू शकतो। ज्या तरुणाला अध्यात्माची आवड असेल त्याने धर्माचा प्रचार करावा। शास्त्रांचा पूर्ण अभ्यास असणाऱ्याने सरोजिनी नायडू म्हणून भारतीय संस्कृतीला विदेशात चित्रित करावे। तंत्राचे ज्ञान असणारा तरुण अब्दुल कलाम म्हणे, IIT NIT शिकणारा नासासाठी नाही तर इस्रोसाठी काम करेल। हॉकी, क्रिकेट, कबड्डी खेळावं, पण भारतासाठी खेळावं। जर हेमादास पळून स्त्री शक्तीचं उदाहरण देत सुवर्ण पदक जिंकत असेल तर भारतासाठी जिंकावं। आपल्या गावातील प्रत्येक तरुणानं पुढे यावं आणि नीरज चोप्रा प्रमाणे भाला फेकावा। साहित्य असं लिहावं की साहित्याचं नोबेल भारताला मिळावं। आपण नियम असे पाळावेत की जपानच्या आधी भारताचं नाव यावं। पर्यावरण संरक्षण सोबत अतिथी देवो भवच्या भावनेला जागृत करण्याची आवश्यकता आहे। जो तरुण पळू शकतो त्यानं पळावं, जो चालू शकतो त्यानं चालावं, जो रेंगू शकतो त्यानं रेंगावं, परंतु आपल्या कर्तव्याचं पालन जरूर करावं। सिंहाच्या गर्जनेप्रमाणे नेतृत्व करावं। यासोबत मी तरुणांना आव्हान करते, उठो जवान देश के वसुंधरा पुकारती, उठो जवान देश के वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता पुकारती माँ भारती, पुकारती माँ भारती। जय हिंद।